मी पाहिलेला अजिंठा. माणसाने फिरत राहावं, भलं मोठं भासणारं हे जग आहे तरी कसं हे बघण्यासाठी. मग काय, निघाले मनात इच्छा आणि पायात बळ आणून सरळ अजिंठा. पूर्वीचा औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील ऐतिहासिक स्थळ अजिंठा लेणी बघायला. ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने 28 एप्रिल 1819 मध्ये या लेण्यांचा शोध लागला. त्या अधिकाऱ्याने आपले नाव आणि तारीख येथील 10व्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर कोरून ठेवल्याचे आजही आढळते. अतिशय सुंदर आणि दगडांमध्ये कोरलेल्या ह्या लेण्या मनाला तृप्त करतात. इतिहासातील नोंदीनुसार बौद्ध धर्मातील हीनयान आणि महायान अशा 2 संप्रदायांचे तत्वज्ञान अजिंठा लेण्यामध्ये पाहायला मिळते. पावसाळी वातावरणात हिरवळीने सजलेल्या अजिंठा लेण्या पाहण्याची मजा औरच वाटते. अगदी प्रसन्न मन, घनदाट गर्द हिरवी झाडी आणि आपण. इतिहासातील अशा रचना पाहून खरंच वाटतं कला ही अलौकिक. कला माणसाला जपते आणि इतरांनाही प्रेरणा देते. शिवाय येणाऱ्या पिढीला ऐतिहासिक वारसा मिळतोच. लोकांच्या गर्दीत कितीतरी माणसे ही कलाकृती बघून अवाक राहिले. जसे मी. इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन 4 शतक या कालखंडातील सोयी सुविधांचा विचार केला असता लेण्यांचे केलेले कोरीव काम आणि अजूनही टिकून राहिलेले चित्रांचे रंग हे कसं शक्य झालं असेल याचा वेध लागणं कठीण. असो, अजिंठा लेणीबाबत बोलायचे झाले तर तिथे एकूण 1 ते 29 अशा लेण्या आहेत. त्यापैकी काही पूर्ण तर काही अर्धवट स्वरूपात आढळतात. बुद्धांच्या आयुष्यातील काही क्षणांचे वर्णन त्यांच्या कोरीव कामांमध्ये दिसते आणि लेणी क्रमांक 26 मध्ये कोरलेला दिसतो त्यांच्या निर्वाणाचा क्षण. या लेण्या बघताना दिवस कसा गेला कळलंच नाही. तिथून वाहणारी वाघूर नदी खडखडनाद करीत होतीच आणि अधूनमधून येणारा पाऊस कितीतरी आल्हाददायी वाटत होता. अशी अजिंठा लेणी जर तुम्हाला पाहायची असेल तर सोमवार सोडून आठवड्यातील इतर दिवस पण थंड वातावरणात पावसाळ्यात नक्कीच जा. थँक्यू.